श्री स्वामी समर्थ बखर अनुभव क्रमांक 16. बाबाजी भटाच्या विहिरीस पाणी. बाबाजी भट म्हणून सत्वस्थ ब्राह्मण मंगळवेड्यास होता. श्री स्वामी समर्थ महाराज त्याच्या घरी महिना 15 दिवशी येऊन असत. एके दिवशी तिसरे प्रहरी महाराज भटजीचे घरी आले. भटजी घरी नव्हते. त्यांच्या स्त्रीने महाराजास बसावयास आसन देऊन त्यांचे सद्भावाने पूजन केले. महाराजांनी ती जवळ पाणी पिण्यास मागितले. देण्याजोगे पाणी घरात नसल्याने बाईने श्रीस विनंती केली की आपण क्षणभर बसावे, बाहेर जाऊन आत्ता पाणी घेऊन येते. समर्थ तिला म्हणाले, घरात पाणी असता बाहेर का जातेस? बाईने हात जोडून विनंती केली की घरात आडा आहे खरा, पण त्यात पाणी नाही. उन्हाळ्यात तो कोरडा ठणठणीत पडतो, म्हणून बाहेरून पाणी आणते. त्यावर श्री समर्थ म्हणाले, बाहेर जाऊ नको, आडात पुष्कळ पाणी आहे, तुला दाखवतो, चल. असे म्हणून श्री स्वामी परसात आडाजवळ गेले आणि त्यांनी आडात लघुशंका केली व बाईस म्हणाले, आडात पुष्कळ पाणी आहे, घागर सोडून पाणी काढ. बाईने महाराजांचे वाक्यावर विश्वास ठेवून घागरीस दोर बांधून ती आडात सोडून दिली. घागर पाण्याने तेव्हाच भरली व आडात पुरुषभर पाणी झाले. बाबाजी भट तितक्यात घरी आले व झालेला प्रकार पाहून महाराजास साष्टांग नमस्कार घालून त्यांनी श्रींची स्तुती केली. पाणी गोड विपुल होऊन पुढे पाण्याची कधीच उणीव पडली नाही. हे बाबाजी भट पुढे पंढरपुरास येऊन राहिले व हा चमत्कार सर्वत्रास त्यांनी श्रुत केला.